वरळी बीडीडी चाळ क्रमांक 80 मधील चाळीचा काही भाग सकाळी 9:30च्या सुमारास कोसळल्याचं समजलं। सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही। बीडीडी पुनर्विकासाचं काम सुरू आहे, मात्र अद्याप ही इमारत रिकामी करण्यात आली नाहीये। पुण्यातील शिक्रापूरमध्ये 8 ते 10 मेडिकल दुकानं फोडून चोरी करण्यात आली आहे आणि यावेळी चोरट्यांनी सोनं, चांदी, मोबाईलच नव्हे तर मेडिकल दुकानांवर सुद्धा त्यांचं लक्ष गेलं। मेडिकल दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केलेली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं बघायला मिळत आहे। पुण्यामध्ये 2 तरुणांनी नागरिकांचा पाठलाग करून त्यांच्याकडून पैसे घेतले, तसेच त्यांना धमकी दिल्याची सुद्धा घटना घडली। माई मंगेशकर रुग्णालयाजवळ हा प्रकार घडला असून पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नागरिक करतायत। मथुरेच्या वांके बिहारी मंदिरात मुंबईतील 17 भाविकांना मारहाण करण्यात आली। मंदिरातील सेवादारांनी भाविकांना मारहाण केली। यात 3 महिला जखमी झाल्यात। प्रसाद देण्यावरून भक्त आणि सेवादार यांच्यात हा वाद झाल्याची माहिती आहे। बिहारमधील गौरीचक परिसरात पेट्रोल पंपावर तोडफोडीची घटना घडली। दुचाकीस्वारानं कार चालकाला मारहाण केली आहे। कारची काचही फोडण्यात आली आहे। पेट्रोल भरण्यावरून दुचाकीस्वार आणि कार चालकामध्ये हा वाद झाला होता। उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये एका गाडीमधील तरुण खुलेआम दादागिरी करताना बघायला मिळाले आणि यावेळी त्यांनी कार चालकांना बेदम मारहाण सुद्धा केली। तर या मारहाणीमध्ये कार चालक गंभीर जखमी आहे। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत।